इंडियन पॉलिटिक्स विषयी तुम्हाला काय वाटतं. सो याच्यात सुद्धा दिलेले आहे, पॉलिटिक्स विषयी दिलेले आहे, कास्ट विषयी दिलेली आहे, जेंडर विषयी दिलेलं आहे. पण मला ते अपेक्षित नाहीये. कारण बुक मध्ये वाचून ठीक आहे, ज्यांना स्टडी करायचं किंवा जे फक्त डिग्री घेण्यासाठी शिकतात त्यांनी तेवढं करावं, मला काही हे नाहीये. पण ज्या लोकांना खरंच इथून बाहेर पडून एक चांगला पर्सन म्हणून ज्या सोसायटीमध्ये जर फिरायचं असेल, तर त्याला ह्या सगळ्या ह्या सब्जेक्ट मध्ये जे काही दिलेलं आहे किंवा काय, सो हे त्याच्या डोक्यातून त्याला स्वतःला काय वाटतं, म्हणजे तुम्हाला स्वतःला त्याच्याबद्दल काय वाटतं हे मला अपेक्षित आहे. म्हणून मी सांगतोय, आजच क्लिअर करतोय की हा सब्जेक्ट शिकत असताना मी तुम्हाला एक जनरल नॉलेज देतोय, अशा हिशोबाने तुम्ही शिका. पण पुढे जाऊन ज्यावेळेला पेपर लिहायची वेळ येईल त्यावेळेस मला हे अपेक्षित आहे की तुम्हाला त्याच्याविषयी काय वाटतं. तुम्हाला पुस्तकामध्ये काय दिलं हे नको आहे, तर तुम्हाला त्याच्याविषयी काय पाहिजे ते अपेक्षित आहे की तुम्ही काय लिहू शकता त्याच्याबद्दल. सो आता हे 5 सब्जेक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये 5 युनिट्स आहेत. त्याच्यामधला पहिला ओव्हरव्ह्यू ऑफ इंडियन सोसायटी. इंडियन सोसायटी म्हणजे एक्झॅक्ट काय, आपल्या इंडियन सोसायटीमध्ये किती कास्ट आहेत. आता जर तुम्ही हा खरं तर सब्जेक्ट शिकवण्यासारखा नाहीये घरामध्ये, कारण माझ्या मते हा सब्जेक्ट शिकवण्यापेक्षा याच्यात टू वे कम्युनिकेशन मला जास्त आवडलं असतं. कारण ह्याच्यात मी जे शिकवणार आहे ते मला तुमच्याकडूनच जाणून घ्यायचं होतं. पण आता कसं होतं की या लॉकडाऊनमुळे आपण फेस टू फेस मिळू शकत नाहीये किंवा भेटू शकत नाहीये, त्याच्यामुळे मला आता हे शिकवणं गरजेचं आहे. तरीही जेवढं शक्य होईल तेवढं मी तुमच्याशी याच्यातून कम्युनिकेशन करणार आहे. कारण मला हा सब्जेक्टच असा आहे की मला तुमच्याशी कम्युनिकेट करायला आवडेल, मला तुमचे विचार जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला त्याच्याविषयी काय वाटतं. सो एकंदरीत सुरुवातीला फर्स्ट आहे ते इंडियन सोसायटी कशी आहे, इथे किती कल्चर आहेत, त्याच्यानंतर इथलं कल्चर काय आहे, त्याच्यानंतर इथे किती कास्ट आहेत, हे सगळं आपण फर्स्ट युनिट मध्ये आपल्या इंडियन सोसायटीमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर सेकंड मध्ये कन्सेप्ट ऑफ डिस्पॅरिटी मध्ये मग तुमच्या बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपल्या इंडियामध्ये जर तुम्ही विचार केलात तर बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपले वादविवाद चालू असतात. मग ज्याच्यामध्ये जेंडर डिस्पॅरिटी असेल किंवा आणखी बरेच सारे आहेत की ज्याच्यामुळे आपल्या इथे थोडस प्रत्येक वेळेस कुठेतरी डिस्प्यूट चालू असतात. सो हे सगळे कन्सेप्ट ऑफ डिस्पॅरिटी 1 आणि कन्सेप्ट ऑफ डिस्पॅरिटी 2 या दोन्ही युनिटमध्ये हे सगळे डिस्पॅरिटी प्रॉब्लेम जे आहेत ते आपल्याला शिकायचे आहेत. थर्ड वन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये कोणकोणते लॉज दिलेले आहेत, कोणकोणते रूल्स दिलेले आहेत आणि कशा वेळेपद्धत जसजशी टाइम्स बदलत गेला त्या पद्धतीने त्याच्यामध्ये कसे चेंजेस, अमेंडमेंट कसे होत गेले, हे आपल्याला शिकायचं आहे. आता याच्याबद्दल जर तुम्हाला सांगायचं म्हटलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन, तर हा जो पार्ट आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा ओव्हरऑल हा जो सब्जेक्ट आहे, सो तुम्ही किंवा लास्ट आपल्या युनिट मध्ये घेऊयात सिग्निफिकंट ऍस्पेक्ट्स ऑफ पॉलिटिकल प्रोसेस. इंडियन पॉलिटिक्स एक्झॅक्ट कसं काम करतं, इंडियन पॉलिटिक्स मध्ये कोणकोणते ड्रॉबॅक्स आहेत, कोणकोणते ऍडव्हान्टेजेस आहेत, ते आपल्याला ह्याच्यामध्ये फोर्थ युनिट मध्ये आपल्याला शिकायचं आहे. आता त्या पद्धतीने जर तुम्ही इथं बघितलं नंबर ऑफ लेक्चर्स, तर आपला हा जो पहिला युनिट आहे हा बाकीच्या 4 युनिटच्या तुलनेमध्ये थोडा छोटा आहे. ओके, पण हे जर आणि या सगळ्याचा जर स्टडी तुम्ही केलं तर हा स्टडी जे पण सिव्हिल सर्व्हिसेसची जे तयारी करतायत, ज्या स्टुडंट्सना पुढे जाऊन सिव्हिल सर्व्हिसेसला ट्राय करायचं, लाईक UPSC MPSC किंवा SSC, सो त्यांच्यासाठी हा सिलेबस चांगला आहे, कारण त्यांना हा सिलेबस पुढे डीपली असणार आहे, पण हा सिलेबस पुढे जाऊन त्यांना कामाला येतो. सो त्याच्यामुळे हा सब्जेक्टचा त्या पद्धतीने स्टडी आपण करूयात. आता आपण बघूयात की आपल्या डीप मध्ये आपल्या ह्या युनिट मध्ये फर्स्ट आहे ओव्हरव्ह्यू इन इंडियन सोसायटी. अंडरस्टँड द मल्टीकल्चरल डायव्हर्सिटी ऑफ इंडियन सोसायटी थ्रू इट्स डेमोग्राफिक कंपोजिशन. डेमोग्राफीनुसार मल्टीकल्चर किंवा मल्टीकल्चरल डायव्हर्सिटी, सो तुमच्या डेमोग्राफीनुसार तुमच्या इंडियामध्ये कल्चर कसं चेंज होत असतं, किती टाईपचे कल्चर्स येतात हे आपल्याला शिकायचं आहे. त्याच्यामध्ये पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन अकॉर्डिंग टू रिलिजन नुसार पॉप्युलेशन कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युट केलं जातं, कास्ट अँड जेंडर, कास्ट किंवा जेंडर नुसार. देन appreciate the concept of linguistic diversity in relation to the Indian situation.
लिंग्विस्टिक डायव्हर्सिटीचे इंडियन सिच्युएशन सोबत काय रिलेशन आहे हे आपल्याला शिकायचं आहे. अंडरस्टँड रिजनल व्हेरिएशन्स अकॉर्डिंग टू रुलर. त्यानंतर रिजनल व्हेरिएशन्स रुरल एरियानुसार रिजनल व्हेरिएशन, रुरल किंवा अर्बन एरियानुसार रिजनल व्हेरिएशन्स कसे आहेत हे आपल्याला शिकायचं याच्यामध्ये. अँड देन अंडरस्टँडिंग द कन्सेप्ट ऑफ डायव्हर्सिटी ॲज डिफरन्स. त्याच्यानंतर डायव्हर्सिटी डिफरन्सेस जे आहेत त्याच्या कन्सेप्ट काय ते आपल्याला याच्यात शिकायचं आहे. देन येतं कन्सेप्ट ऑफ डिस्पॅरिटी. Understanding the concept of disparity as arising out of satisfaction and inequality. Explore the disparities arising out of the gender with special difference to violence against women. आता डिस्पॅरिटी मधला हा एक फर्स्ट पॉइंट येतो तो व्हायलन्स अगेन्स्ट जेंडर डिस्पॅरिटी म्हणतोय. मग त्याच्यामध्ये कोणकोणते पार्ट येतात तर व्हायलन्स अगेन्स्ट वुमन, देन फिमेल फोर्टिसाइड, डिक्लायनिंग सेक्स रेशो. जो फिमेल सेक्स रेशो जो कमी होत चाललाय आता सध्या. हॅलो हॅलो, आवाजाचा प्रॉब्लेम सगळ्यांना आहे का? सगळ्यांनाच आवाज येत नाहीये की काही मोजक्याच लोकांना येत नाहीये? आम्हाला येतो आवाज. सर येतो सर. आवाज येतो सर. आवाज ब्रेक होतोय आणि येतोय. वेट एक मिनिट. जर माझ्याकडून प्रॉब्लेम असता तर मग कोणालाच आवाज आला नसता. जर काही लोकांना आवाज व्यवस्थित येत असेल तर मग बाकीच्यांचा थोडासा नेटवर्क इश्यू असेल. सर आम्हाला येतो आवाज, काय करणार? बाकीच्यांना जर व्यवस्थित आवाज नाहीये, आपका स्टक हो रहा है, स्क्रीन भी जरा खोलो. हा मग ते प्रॉब्लेम तुमच्या नेटवर्क इश्यू मुळे होतोय. हॅलो, तुमच्या नेटवर्क इश्यू मुळे होतोय. स्ट्रॉंग नेटवर्क नसल्यामुळे तो प्रॉब्लेम येतोय. बाकीच्यांना व्यवस्थित स्क्रीन पण दिसते आणि आवाज सुद्धा जातोय. त्याच्यामुळे माझ्याकडून 40 MBPS वायफाय आहे घरात. नाही पण सगळ्यांनाच प्रॉब्लेम आला असता तो, त्याच्यामुळे म्हटलं. जर माझ्याकडून नेटवर्क इश्यू असतं तर बाकीच्यांना सगळ्यांना प्रॉब्लेम आला असता. यस सर. ओके ओके ओके. त्याच्यावरती थोडस डेव्हलपमेंट झालेली आहे. पण हा जो फिमेल सेक्स रेशो कमी होत चाललाय मग त्याच्या मागचे रिझन्स काय आहेत. अँड पोर्ट्रायल ऑफ वुमन इन मीडिया आणि मीडियाचा इफेक्ट कसा होतोय वुमन्स वरती. सो ऍप्रिशिएट द inequality faced by people with disabilities and understand the issue of people with physical and mental disability. सो डिसॅबिलिटी मुळे कशा पद्धतीने डिफरन्स पडतोय सोसायटीमध्ये हे आपल्याला कन्सेप्ट ऑफ डिस्पॅरिटी पार्ट 1 मध्ये शिकायचं आहे. त्याचे दोन गोष्टी शिकायच्या आहेत आपल्याला युनिट 1 मध्ये, सॉरी युनिट 2 मध्ये. व्हायलन्स अगेन्स्ट वुमन, मग त्याच्यात वुमन्स रिलेटेड सगळे प्रॉब्लेम्स येतील. आणि सेकंड डिसॅबिलिटी डिफरन्स जो आहे की डिसॅबिलिटीमुळे कसा डिफरन्स पडतो सोसायटीमध्ये, या दोन गोष्टी. सो कन्सेप्ट ऑफ डिस्पॅरिटी 1 मध्ये डिसॅबिलिटी आणि व्हायलन्स अगेन्स्ट वुमन या दोन गोष्टी आपल्या किंवा जेंडर डिसॅबिलिटी सॉरी जेंडर डिस्पॅरिटी म्हणूयात, या दोन गोष्टी आपण सेकंड युनिटला शिकणार आहोत. देन आपला थर्ड युनिट आहे कन्सेप्ट ऑफ डिस्पॅरिटी 2. Examine inequality manifested due to the caste system and intergroup conflicts arising. Thereof, understand intergroup conflicts arising out of communalism. Examine the causes and effect of conflicts arising out of regionalism and linguistic differences. आता जो इंडियामध्ये सगळ्यात मोठा भाग आहे किंवा ज्याचा पॉलिटिकल लोक खूप मोठा इश्यू करतात तो म्हणजे कास्ट सिस्टम किंवा इंटर ग्रुप कॉन्फ्लिक्ट. सो याच्यामुळे बरेचसे वाद आपल्यात होत असतात इंडियामध्ये बऱ्याचशा वेळेस. त्याच्यामुळे सोसायटीला नुकसान होतं. सो या अशा बऱ्याचशा गोष्टी जो कन्सेप्ट डिस्पॅरिटी, आणि आता काही करंट इश्यूज सुद्धा चालू आहेत ते पण आपण त्याच्यात बघणार आहोत कन्सेप्ट ऑफ डिस्पॅरिटी 2 मध्ये. सो इथे कास्ट सिस्टम येते, सेकंड मध्ये काय येते कास्ट सिस्टम येते. देन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजेच याला मराठीमध्ये आपलं भारतीय संविधान म्हणतो आपण. इंडियन कॉन्स्टिट्यूशन
कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे काही अमेंडमेंट केलेले आहेत ते कशा पद्धतीने आहेत ते शिकणार आहोत आपण. फिलॉसॉफी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, कॉन्स्टिट्यूशनची फिलॉसॉफी काय होती, सेट आउट द प्रिम्बल, द स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशनचं स्ट्रक्चर कसं होतं, मेन बॉडी अँड शेड्यूल्स, फंडामेंटल ड्युटीज ऑफ द इंडियन सिटीजन, इंडियन सिटीजनच्या फंडामेंटल ड्युटीज काय आहेत, टॉलरन्स, पीस अँड कम्युनल हार्मोनी ऍज अ क्रुशियल व्हॅल्यूज इन स्ट्रेटनिंग द सोशल फॅब्रिक ऑफ इंडियन सोसायटी, बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. सो एकदा आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये अशा कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत की ज्याचा आपल्याला काय म्हटलं इथे फंडामेंटल ड्युटीज ऑफ इंडियन सिटीजन, इंडियन सिटीजनच्या आपल्या कोणकोणत्या ड्युटीज आहेत आणि आपण त्याच्यापैकी किती ड्युटीज पूर्ण करतो आणि किती करत नाहीये. सो या पद्धतीने इंडियन कॉन्स्टिट्यूट आहे. आता इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं यूज नंतर जसं सोसायटीमध्ये काही चेंजेस होत गेले त्या पद्धतीने इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा चेंजेस होत गेले, नवीन नवीन अमेंडमेंट झाले, नवीन नवीन लॉज आहेत चेंज करण्यात आले काही. सो ते आपण सगळं म्हणजे थोडक्यात इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा ओव्हरव्ह्यू आपण 4th युनिटला बघणार आहोत. देन 5th युनिट आहे सिग्निफिकंट ऍस्पेक्ट्स ऑफ पॉलिटिकल प्रोसेस. सिग्निफिकंट ऍस्पेक्ट्स ऑफ पॉलिटिकल प्रोसेसेस. द पार्टी सिस्टम इन इंडियन पॉलिटिक्स. इंडियन पॉलिटिक्स मधलं जे पार्टी सिस्टम आहे म्हणजेच आपण मराठीमध्ये त्याला पक्ष म्हणतो. ओके, सो ही पार्टी सिस्टम कशी चालवली जाते, कोणकोणत्या पार्टीज इंडियामध्ये आहेत ज्या की सेंट्रल लेवलला काम करतात, राष्ट्रीय पक्ष आपण त्याला म्हणतो किंवा याच्यामध्ये आपण नॅशनल पार्टी असं म्हणतो. सो अशा नॅशनल पार्टी कोणकोणत्या आहेत ते आपण शिकणार आहोत. लोकल सेल्फ गव्हर्नमेंट इन अर्बन अँड रुरल एरियाज. लोकल जे गव्हर्नमेंट आहे अर्बन आणि रुरल एरिया मधलं त्याच्याविषयी आपण शिकणार आहोत. And 73rd and 74th amendment and their implication for inclusive politics. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन मध्ये करण्यात आलेला 73rd and 74th अमेंडमेंट म्हणजे 73rd आणि 74th या दोन ठिकाणी चेंजेस करण्यात आले. मग ते कोणकोणते आहेत आणि त्याचं इम्प्लिफिकेशन कसं केलं गेलं पॉलिटिक्स मध्ये हे आपण शिकणार आहोत. आणि रोल अँड सिग्निफिकन्स ऑफ वुमन्स इन पॉलिटिक्स. वुमन्सचा पॉलिटिक्स मध्ये रोल काय आहे हे आपण 5th युनिट मध्ये शिकणार आहोत. सो थोडक्यात हा जर सब्जेक्ट पाहिला तर खूप एंटरटेनिंग आहे. थोडस आपल्या मी म्हणेन अकॅडमिक जो पार्ट आहे त्याच्यातून बाहेर येऊन आपल्याला विचार करायला लावणारा सब्जेक्ट आहे किंवा त्याच्यावरती चर्चा करायला लावणारा विषय आहे. लास्ट इयरला मी ज्यावेळेला हा सब्जेक्ट शिकवलेला मुलांना तेव्हा मुलांनी मला काही लोकांनी असं सांगितलं होतं की सर आपल्या बुक्स मध्ये जे पॉइंट्स आहेत ते वेगळे आहेत आणि सर तुम्ही सांगताय ते वेगळं. मी आताही तुम्हाला तेच सांगितलं. हे कारण का होतं, कारण तुमच्या एक्झामला सब्जेक्ट येणार आहे म्हणून तेवढा पुरता ह्याचा स्टडी करू नका. हा सब्जेक्ट खूप चांगला आहे किंवा इथून पुढे आता तुम्हाला FC2 आहे, FC1 आहे, नेक्स्ट सेमिस्टरला तुम्हाला FC2 असेल, त्याच्यानंतर SY ला गेल्याच्या नंतर SY च्या 3rd सेमिस्टरला तुम्हाला FC3 असेल, SY च्या 4th सेमिस्टरला तुम्हाला FC4 असेल. म्हणजे 2 वर्ष 4 सेमिस्टर तुम्हाला हा सब्जेक्ट असणारच आहे. आणि तो याच्यासाठीच असणार आहे की तुमच्या पर्सनॅलिटी मध्ये चेंजेस व्हावे. त्याच्यामुळे या सब्जेक्टमुळे तुमच्या पर्सनॅलिटी मध्ये चेंजेस व्हावे हाच त्याच्या मागचा उद्देश आहे आणि म्हणून हा सब्जेक्ट तुम्हाला असणार आहे. आता हे झालं, आता आपण थोडं याच्याविषयी मी तुमच्याशी चर्चा करणारच आहे नक्कीच. हा सब्जेक्ट सुरू करण्यापूर्वी किंवा हा युनिट सुरू करण्यापूर्वी मी तुमच्याशी काही बोलणार आहे. सो याच्यानंतर आपण बघूयात की याच्या ओव्हरव्ह्यू जो म्हटलं इंडियन सोसायटीचा, तो ओव्हरव्ह्यू मध्ये एक्झॅक्ट आपल्या बुक मध्ये काय म्हटलेलं आहे त्या पद्धतीने. हॅलो, एकच मिनिट. ओके, तुम्हाला मी आता मला फक्त तुमच्याकडून आपला जो लेसन आहे स्टार्ट होण्यापूर्वी मला तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचं की तुमच्यापैकी किती जणांना काय बोलते नीट आहे का, किती जणांना आपल्या इंडियन
सोसायटी बद्दल काहीतरी आवाज कट होतोय. तर हॅलो आवाज कट होतोय. आवाज कट होतोय. आवाज बरोबर नाही येत आहे. कट होतोय सर, आवाज कट होतोय. ओके ओके आता येतोय हो आता हा, हा येतोय. सर बरोबर येतोय. ओके असंच पकडा माईक. ठीक आहे ठीक आहे इंडियन कल्चर बद्दल पॉझिटिव्ह कोण काय सांगू शकतं मला की आपल्या इंडियन कल्चर विषयी तुम्हाला पॉझिटिव्ह काय काय सांगता येईल तर डेमोक्रेसी, हा पुन्हा डेमोक्रेसी अजून आणखी इक्वल राईट्स, इक्वल राईट्स ओके गुड आणखी काय आपल्या इंडियन सोसायटी मध्ये पॉझिटिव्ह हॅलो Green. सांगा अजून पॉझिटिव्ह काय आहे अजून इक्वेलिटी. इक्वेलिटी झाली हा इक्वल राईट्स इक्वेलिटी ओके अजून कोरोना पॉझिटिव्ह. एवढंच आहे की मला कारण हा सब्जेक्ट मी तुम्हाला पहिलेही आता एक्सप्लेन केलंय की हा सब्जेक्ट असा आहे की या सब्जेक्टची स्टडी करायची गरज नाही लागणार तुम्हाला एक्झामला कारण याच्यामध्ये क्वेश्चन्स असे आहेत की सपोज मी म्हटलं अबाउट इंडियन कल्चर किंवा इंडियन सोसायटी तर ते तुम्हाला तुमच्या तुम्ही काय थिंक करता त्याच्याविषयी की तुम्हाला काय वाटतं इंडियन सोसायटी विषयी किंवा इंडियन कल्चर विषयी ते तुम्हाला तुमच्या लँग्वेज मध्ये लिहायचंय त्याच्यामुळे मी असं म्हणतो की या सब्जेक्टचा स्टडी नाही करायचा आपल्याला या सब्जेक्ट मध्ये फक्त मला तुमची थिंकिंग जाणून घ्यायचे सो त्याच्यामुळे मला सांगा इंडियन सोसायटी विषयी तुम्ही काय बोलू शकता किंवा तुम्हाला जर एखादा टॉपिक दिला इंडियन सोसायटी विषयी पॉझिटिव्ह बोला माझ्यासमोर एक 5-10 मिनिटं तर तुम्ही काय बोलू शकताय ओके जीडीपीचा प्रॉब्लेम आहेच आता आपल्याला निगेटिव्ह नंतर बघूयात आपण पॉइंट्स मी आधी पॉझिटिव्ह विचारतो तुम्हाला की पॉझिटिव्ह पॉइंट मला सांगा नाही कोणच सांगू शकत आहे दीक्षा फवाद निधी राहिल अनम बोला काय वाटतं इंडियन कल्चर विषयी किंवा इंडियन सोसायटी विषयी ओके ठीक आहे बघूयात आपण बुक्स मध्ये आपल्याला काय दिलंय ते पण चर्चा करूयात ओव्हरव्ह्यू ऑफ इंडियन सोसायटी सो हे जे इमेज दिसते तो इमेज कसला आहे तो बघा गेटवे ऍट हरप्पा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन याचं काही हॅलो हॅलो आयफोन 11 प्रो मॅक्स कोणाचा आहे मी इथून रिक्वेस्ट केलेली आहे अनम्यूटची हॅलो हा सर हा नाव काय आहे तुझं हॅलो हॅलो आयफोन 11 प्रो मॅक्स हॅलो हा मग त्यासाठीच म्हटलं तुम्हाला नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्हाला आवाज व्यवस्थित येत नाहीये ओके ठीक आहे आपण कंटिन्यू करूयात
की आपल्या याच्याशी तसा फारसा संबंध नाही आहे इमेजचा, फक्त त्यांनी इंट्रोडक्शनच्या पार्टमध्ये सुरुवातीला इमेज दिलेला आहे. त्यानंतर आता आपण बघूयात इंट्रोडक्शन मध्ये. आता मला सांगा इंडियन सोसायटी बद्दल आपल्याला मी याच्या आधी विचारलंच होतं, पण तरी सांगतो. इंडिया इज अ सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक. आता सोशलिस्ट म्हणजे काय? सोशलिस्ट आणि हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये सांगायचं तर उसको कहते हैं समाजवादी. देन सेक्युलर, सेक्युलर को क्या कहते हैं? सेक्युलर को कहते हैं धर्मनिरपेक्ष. मराठीमध्ये त्याला धर्मनिरपेक्ष म्हणतात. यानी कि इसमें क्या किसी भी व्यक्ति को या फिर किसी भी आदमी को उसके कास्ट के वजह से डिफरेंट ना समझा जाए. सो हमारे यहाँ पे ये इंडिया में ये इस तरह का कल्चर है, क्योंकि हम लोग अभी आप लोग क्लास में भी बैठते हो तो कोई एक कास्ट के सभी स्टूडेंट्स बैठे हुए नहीं. हमारे यहाँ बैठने वाला हर एक बंदा अलग अलग कास्ट का हो सकता है, क्योंकि हमारे यहाँ पे ये सेक्युलर ये जो है इस हिसाब से हम लोग हमारा जो इंडियन कल्चर है वो काम करता है. सो त्याच्यामुळे सोशलिस्ट किंवा सेक्युलर आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक. कारण इंडिया हे काय आहे तर लोकशाही राष्ट्र आहे. सो इथे लोकशाहीच्या बळावरती चालतो. सो त्याच्यामुळे इंडियाचा हा एक स्ट्रॉंगेस्ट पॉइंट आहे की इंडियामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही राज्य आहे, राष्ट्र आहे. काय म्हटलं? इंडिया हे एक समाजवादी, त्याच्यानंतर सोशलिस्ट, समाजवादी, सेक्युलर, धर्मनिरपेक्ष, डेमोक्रॅटिक, लोकशाही राज्य आहे. इंडिया knows no different of race of country or country. इंडियामध्ये वंश किंवा देशानुसार डिफरन्सेस केले जात नाहीत. सुरुवातीच्या काही काळात हा प्रॉब्लेम होता, नाही असं म्हणता येत नाही की वंश आणि वंशानुसार डिफरन्सेस होते. पण जेव्हापासून आपलं कॉन्स्टिट्यूशन तयार झालं आणि त्याच्यानंतर हळूहळू जे काही डेव्हलपमेंट होत गेली त्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी मागे पडल्या आणि आपल्यामधला जो डिफरन्स होता तो आता निघून गेला. आता कोणी कोणाला वेगळं मानत नाहीये. आपण सगळे एका टाईपचे आहोत. या पद्धतीने आपण एका ठिकाणी राहतो. आज महाराष्ट्रामध्ये राहणारे सगळेच लोक महाराष्ट्रीयन आहेत का? नाही, बाहेरून आलेले आहेत. पण कधी आपण त्यांना जाणीव करून दिली का की तुम्ही बाहेरच्या, तुम्ही इथे राहू शकत नाही? आज इथे महाराष्ट्रामध्ये राहून महाराष्ट्राचं नागरिकत्व त्यांना बहाल केलं गेलं किंवा ते आज महाराष्ट्राचे सिटीजन म्हणून इथे राहत आहेत. सो अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्राचे सुद्धा काही पर्सन्स आहेत जे की बाहेरच्या स्टेटमध्ये जाऊन राहत आहेत. त्यांनाही तिथे कधी प्रॉब्लेम आलेला नाहीये. सो हे आहे इंडियन कल्चर. देन our society and societal values are based on dharma. आपली सोसायटी किंवा आपला जो समाज आहे, आपली सोसायटी आहे, ती कोणाच्या बेसवर काम आहे? तर धर्माच्या. मग धर्मामध्ये नेमकं काय येतं? धर्म म्हणजे काय? तर धर्मामध्ये ट्रूथ यानी की सच, देन राइटनेस यानी की अच्छापण, चांगुलपणा त्याला मराठीत म्हणतो. देन गुड ऍक्शन यानी की अच्छा काम, चांगलं काम करणं किंवा चांगलं कार्य करणं. सो ट्रूथ म्हणजे यानी की सच्चाई, सच त्याला आपण मराठीत बोलूया सत्य, आणि राइटनेस यानी की अच्छापण या फिर उसको ज्याला मराठीत आपण चांगुलपणा म्हणतोय. त्याच्यानंतर गुड ऍक्शन म्हणजे चांगलं कार्य किंवा अच्छा काम. सो या पद्धतीने हा धर्मामध्ये हे इन्क्लूड होतो. मग ह्या 4 गोष्टींवरती किंवा ह्या 3 गोष्टींवरती आपली जी इंडियन सोसायटी आहे ती बेस आहे. इंडियन सोसायटी धर्मावरती बेस आहे. धर्मामध्ये ह्या 3 गोष्टी येतात. ते समथिंग फंडामेंटल इन ह्युमन नेचर विच affords all existence both individuals and social. आपल्या इथे सगळ्यांना समान पद्धतीची वागणूक दिली जाते.
कोणामध्ये कोणताही भेदभाव केला जात नाही. हे आहे इंडियन कल्चर. दिस इज द आयडियोलॉजी दॅट परमिट्स अवर कल्चर अँड कॉम्प्राइजेस अवर रूट्स. आणि हे आपल्याला कुठे तर हे जे सगळं शिकवलं जातं हे आपल्या मुळातच आपल्या इंडियन कल्चरमध्ये सगळं आपल्या रूट्स पासूनच आपल्याला हे सगळं शिकवलं जातं की तुम्ही आम्ही वेगळे नाही आहोत, आपण सगळे इंडियन आहोत. आणि फक्त काही प्रॉब्लेम्स आहेत की ड्रॉबॅक्स आहेत जे मी तुमच्याशी डिस्कस करेनच की इंडियन कल्चरमध्ये. त्याच्यामुळे हे जे काही याच्यामध्ये दिलेले काही सेंटेन्स आहेत ना तेही कधीतरी चुकीचे वाटतात. ती झाली जनरल चर्चा, ती आपण नक्कीच करणार आहोत. ओके. आणि याच्यानंतर आपण कल्चर आहे आपला पार्ट. कल्चर पार्ट जो आहे तो आपण नंतर बघूयात. आता आपण सध्या इथे थांबूयात असं मला वाटतं. ओके. हॅलो. सो आपण इथे थांबूयात आजच्या लेक्चरला. पण नेक्स्ट लेक्चरला लक्षात ठेवा मी तुम्हाला ऑलरेडी नोट्स आता आज किंवा उद्या तुम्हाला मी एफसीच्या नोट्स देईन. नेक्स्ट लेक्चरला ज्यावेळेला मी तुम्हाला नोट्स देईन त्याच्यानंतर तुम्ही जे आहे की माझ्याशी कम्युनिकेट करायचं. कारण हा सब्जेक्ट मी वन वे कम्युनिकेशनने शिकवणार नाहीये. हा सब्जेक्ट जो आहे मला त्याचं टू वे कम्युनिकेशन हवंय. मला तुमच्याकडून सुद्धा आन्सर हवे आहेत त्याचे. त्याच्यामुळे मी तुम्हाला नोट्स देईन. त्या नोट्स नुसार तुम्ही थोडं प्रिपेअर राहा आणि मी त्याच्यावरती तुम्हाला जे काही क्वेश्चन विचारेन त्या पद्धतीने तुम्ही तुमची थिंकिंग माझ्याशी जे काय आहे ती शेअर करा. ओके. ओके सर. ओके सर. लक्षात ठेवा नेक्स्ट लेक्चर पासून आपण एफसी हा सब्जेक्ट जो आहे तो अशा पद्धतीने शिकवणार आहोत. सर ओके. ओके. थँक्यू. लियाकत का करू कोरोना गो.